नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये। नुकतंच आपण इयत्ता 9वी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहोत आणि आता आपण बहुपदी हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत। आज सराव संच 3.2 या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं या सराव संचामध्ये विचारलेलं आहे, त्यामुळे ते तुम्हाला समजायला सोपं जाईल। ठीक आहे, तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। ठीक आहे, त्याचप्रमाणे जर तुम्हाला या आधीचे व्हिडिओ म्हणजे प्रकरण बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत, तीही तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर बघूया सराव संच 3.2 मधला पहिला प्रश्न काय आहे। ठीक आहे, आता मेन प्रश्न तर आपण या ठिकाणी लिहिलेला आहे। काय प्रश्न आहे बघा, दिलेली अक्षरे वापरून लिहा, उत्तरे लिहा, असा आपला प्रश्न आहे। ठीक आहे, आता पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा, तर लाट गावात ए झाडे आहेत। ठीक आहे, आता हे शाब्दिक उदाहरणासाठी आपल्याला काय करायची तयारी आहे, बरोबर आहे। म्हणजेच बघा, लाट गावात काय सांगितलेले तर ए झाडे आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे तर झाडांची संख्या दरवर्षी बी ने वाढते, म्हणून झाडांची संख्या दरवर्षी बी ने वाढते। तर आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे, तर x वर्षानंतर त्या गावात किती झाडे असतील। ठीक आहे, म्हणजेच आपल्याला काय विचारले बघा, तर x वर्षानंतर त्या गावात असणारी झाडे। ठीक आहे, आता बघा, हे जे वेळेला समीकरण तयार करतो त्यावेळेला काय करायचंय, तर पहिला सुरुवातीला त्या गावात असणारी झाडे किती आहेत, तर ए इतकी झाडे आहेत, म्हणून इथं काय लिहिला, ए लिहिला। ठीक आहे, दरवर्षी बी नी ती झाडे वाढतात। जर समजा एका वर्षात बी इतकी झाडे वाढली म्हणजे इथं काय येणार, 1 गुणिले बी येणार, बरोबर आहे। त्याच पद्धतीने आपल्याला काय विचारलंय त्यांनी, तर x वर्षानंतर त्या गावात किती झाडे वाढतील, बरोबर आहे। म्हणजे प्रत्येक वर्षी वाढणारी झाडे किती आहेत, बी आहे, बरोबर आहे। मग x वर्षानंतर किती झाडे वाढणार आहेत, म्हणजे या ठिकाणी आपण काय घेणार आहे, बी एक्स घेणार आहे। बी एक्स म्हणजे या दोघांच्यात काय असतं, गुणाकाराचं चिन्ह असतं, आणि या दोघांच्यात काय येईल, आता बेरजेचं चिन्ह येईल। म्हणजे गावात पूर्वी असणारी म्हणजे आता असणारी झाडे एवढी आहेत, बरोबर आहे, आणि x वर्षानंतर किती झाडं असणार आहेत, तर बी गुणिले एक्स असणार आहेत, बरोबर आहे। म्हणजे हे झालं आपलं समीकरण। ठीक आहे, हा होता आपला पहिला प्रश्न, पहिल्यातला पहिला। दुसरा प्रश्न बघा काय सांगितलेलं आहे, तर कवायतीसाठी एका रांगेत y अशा x रांगा तयार केलेल्या आहेत। ठीक आहे, बघा दुसरा प्रश्न, उत्तर लिहितो डायरेक्ट आपण, तर एका रांगेत y इतकी मुले, अशा किती रांगा आहेत, x रांगा आहेत। ठीक आहे, आता बघा, एका रांगेत y असतील तर x रांगेत किती, असं ज्या वेळेला आपल्याला विचारलं जाईल त्यावेळेला आपण काय करणार, तर त्या दोघांचा गुणाकार करणार आहे, बरोबर आहे। म्हणून एकूण मुले बरोबर काय असणार आहे, एका रांगेत असणारी मुलं किती आहेत, y गुणिले रांगा किती आहेत, x आहे, म्हणजे आपण काय लिहू शकतो, एक्स वाय असंही लिहू शकतो, किंवा x गुणिले y लिहू शकतो, किंवा y गुणिले x लिहितो, कारण गुणाकारात काय असतं, 3 चौक 12 आणि 4 त्रिकम सुद्धा 12 असतं, त्यामुळे गुणाकारात इकडचं पद तिकडं आणि तिकडचं पद इकडे गेलं तरीही काही हरकत नाही। आता बघूया तिसरा प्रश्न। आता तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर 1 2 अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानचा अंक अनुक्रमे m व n आहेत। ठीक आहे, म्हणजे आपण अंक लिहून घेऊया, अनुक्रमे म्हणजे एकक स्थानचा अंक काय दिलेलं आहे या ठिकाणी, तर m दिलेलं आहे, बरोबर आहे। त्याच पद्धतीनं दशक स्थानचा अंक हे लिहिणं गरजेचं आहे, कारण ज्या वेळेला तुम्ही शाब्दिक उदाहरण वगैरे सोडवता त्यावेळेला हे लिहिता आलं पाहिजे तुम्हाला, त्याच्यामुळे ही आतापासूनच सुरुवात करा। तर ती 2 अंकी संख्या दर्शवणारी बहुपदी कोणती असणार आहे। ठीक आहे,
आता एक सिंपल उदाहरण सांगते तुम्हाला. जर समजा 34 ही संख्या असेल तर आता इथं बघा, ज्यावेळेला आपण स्थानिक किंमत लिहितो त्यावेळेला इथं काय करतो तर 3 गुणिले 10 करतो आणि 4ची किंमत लिहिताना 4 गुणिले 1 करतो. म्हणजे 10 गुणिले 3 अधिक 4 या पद्धतीनेही लिहू शकतो, कारण 4 एके 4च असणार आहे. बरोबर आहे. आता दशक स्थानची संख्या होती त्यामुळे त्याला काय केलं आपण 10 नी गुणलं. बरोबर आहे. म्हणून इथं बघा ती बहुपदी विचारली आहे ना आपल्याला, काय असणार आहे बघा. तर दशक स्थानची संख्या कुठली आपली n आहे, म्हणजे त्याला काय करणार आपण तर 10 नी गुणले. आणि एकक स्थानचा अंक कुठला आहे तर अधिक काय करणार आहे या ठिकाणी m करणार. जसं की बघा एकक स्थानी 4 होतं म्हणून इथं 4 लिहिलं आणि इथं काय केलं आपण 10 गुणिले 3 केले किंवा 3 गुणिले 10 केलं असतं तरीही चाललं असतं. ठीक आहे. म्हणजेच हे काय असणार आहे ह्याचं तिसऱ्याचं उत्तर. हा होता आपला पहिला प्रश्न पूर्ण झालेला आहे या ठिकाणी. आता जर मी आपण दुसऱ्या प्रश्नाकडे, पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी, खालील बहुपदींची बेरीज करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. बेरीज करताना खूप सोपं आहे, फक्त वजाबाकीमध्ये थोडेसे नियम बदलतात. ठीक आहे. आता बेरीज कशी करायची ते बघूया आपण या ठिकाणी. तर आता पहिल्यांदा आपण काय करूया, ज्या बहुपदी दिलेल्या आहेत त्या बहुपदी पहिल्यांदा आपण काय करूया लिहून घेऊया. म्हणजेच बघा इथं x घन वजा 2x वर्ग वजा 9. ठीक आहे. अधिक चिन्ह, एक काम करा पहिल्यांदा कंसामध्ये टाका, जेणेकरून तुम्हाला बेरीज आणि वजाबाकीमध्ये काय फरक आहे ते लक्षात येईल. ठीक आहे. अधिक इथलं चिन्ह काय असणार आहे बघा, इथं 5x घन अधिक 2x अधिक 9 असणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा x घन आणि इथं 5x घन आहे, पण त्याआधी आपण काय करूया कंस सोडून घेऊया. कंस सोडून घेतलं तर इथं बेरजेचं चिन्ह असल्यामुळं असा काही फरक होणार नाही, कारण बेरजेनंच आतमध्ये गुणल्यानंतर बघा अधिक अधिक अधिकच होणार आहे, इथं अधिक अधिक अधिकच होणार आहे, इथं सुद्धा अधिक अधिक अधिकच होणार आहे. त्यामुळे इथं बघा x घन वजा 2x वर्ग वजा 9 अधिक 5x घन अधिक 2x अधिक 9 या ठिकाणी आपण लिहिलेले आहे. आता आपल्याला काय करायचंय, जे समान चल आहेत ती एका साईडला घ्यायची आहेत, म्हणजे एका बाजूला घ्यायची आहेत. बरोबर आहे. म्हणजेच काय बघा, तर इथं काय आपले x घन आहे. बरोबर आहे. इथं सुद्धा काय आहे 5x घन आहे, म्हणून ते चिन्हासहित घेतले इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर वजा 2x वर्ग होते म्हणून वजा 2x वर्ग घेतले. आता वर्गाची संख्या दुसरी कोणती आहे का नाहीये, त्यामुळे ती एकच घेतली. त्याच्यानंतर x वर्ग नंतर येणारा चल कोणता आहे आपलं x आहे, त्यामुळे इथे घेतले आपण 2x. ठीक आहे. ह्याला कोण जोडीदार आहे का x असणार नाही. आता राहिले फक्त काय तर वजा 9 आणि या ठिकाणी अधिक 9, म्हणजे हे दोन्ही पद या ठिकाणी लिहिली. बरोबर आहे. आता बघा जी समान चल आहेत त्यांची आपल्याला काय करायचे बेरीज वजाबाकी करायची आहे, जे आहे ते आहे. ठीक आहे. हे आता तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी लाईन्स मारलेल्या आहेत, कारण या ठिकाणी बघा x घन आणि इथं 5x घन आहे. इथं काही सहगुणक नसतो, त्यावेळेला एक असा सहगुणक असतो, म्हणून 5 अधिक 1 म्हणजे किती आले आपले 6 आले. आणि हा जो x घन आहे तो एकदाच लिहायचा असतो. ठीक आहे. त्याच पद्धतीने ह्याला जोडीदार आहे का नाही, त्याच्यामुळे तो तसाच घेतला. ठीक आहे. ह्याला जोडीदार आहे का नाही, म्हणून तो सुद्धा तसाच घेतला. आणि इथे बघा वजा 9 आणि अधिक 9 होते, 9तनं 9 गेले किती राहिले 0 राहिले. म्हणजे राहिले काय उत्तर आपलं तर 6x घन वजा 2x घन अधिक 2x हे आपले काय असणार आहे उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. आता दुसरं जे गणित दिलेलं आहे ते लिहून घेऊया. ठीक आहे. आता बेरीज असल्यामुळे असं काही वेगळं करायला गरज नाहीये, कंस टाकायची पण गरज नाहीये, हे तुम्हाला समजण्यासाठी पहिल्यांदा टाकले होते मी. ठीक आहे. इथं बघा 7m चा चौथा अधिक 5m घन अधिक करणी 2. ठीक आहे. इथं काय होते अधिक चिन्ह आहे, 5m चा चौथा वजा 3m चा घन अधिक 2m वर्ग अधिक 3m आणि वजा हे 6 घेतले. ठीक आहे. आता पहिल्यांदा काय करायचं आपल्याला x चा चौथा एका साईडला, घन घन एका साईडला, वर्ग वर्ग एका साईडला आणि एक म्हणजे रेषीय असतील बहुपदी ती एका साईडला करायचे. म्हणजेच या ठिकाणी काय झाले बघा वजा 7m चा चौथा, नंतर इथं काय होते अधिक 5m चा चौथा. जर समजत नसेल तर असे डॅश मारा, म्हणजे ते आपण गोष्टी खालच्या बाजूला घेतलेल्या आहेत हे लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे. नंतर आहे आपलं 8m चा घन, घनाची संख्या आहे का आहे 3m चा घन, वर्ग आहे का बघा आता कुठं इथं एकच आहे 2m वर्ग, नुसते m आहे का या ठिकाणी तर आहे काय आहे 3m वजा 6 आणि हे अधिक करणी 2. ठीक आहे.
आता सोडवत चला. ज्या समान पद आहेत ती बघा काय आहे तिथं. वजा अधिक वजा होतं, मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. जर चिन्हांचे बेरीज वजाबाकीतील किंवा गुणाकार भागाकारातील नियम तुम्हाला माहित नसेल तर गणिताची प्लेलिस्ट मध्ये आपण ते सगळे दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. 7तनं 5 गेले, 2 राहिले, पण मोठ्या संख्येला वजा चिन्ह होतं त्यामुळे इथं वजा चिन्ह आलं. इथं बघा यमचा 4था घात आला. ठीक आहे. इथं बघा अधिक वजा वजा मोठ्या संख्येला अधिक चिन्ह आहे त्यामुळे इथं आले 2 यम घन आले. ठीक आहे. इथं काय त्याला जोडीदार नाहीये त्यामुळे 2 यम वर्ग तसेच राहिले. याला पण जोडीदार नाहीये म्हणजे तो तसाच खाली घेतला आणि इथं खाली काय आले -6 अधिक कर्णी 2 हे आपलं आलेलं आहे उत्तर. ठीक आहे. आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर यामध्ये 3 बहुपदी आपल्याला दिलेल्या आहेत. सेमच करायचंय आपल्याला. समान लिहिताना पहिल्यांदा बघा 2y वर्ग अधिक 7y अधिक 5. ठीक आहे. नंतर अधिक 3y अधिक 9 अधिक 3y वर्ग वजा 4y आणि वजा हे 3. ठीक आहे. आता बघा वर्गांची बहुपदी कुठे आहेत, इथं आणि इथं आहेत, त्या एका साईडला घ्या. ठीक आहे. म्हणजे इथं आले तुमचे 2y वर्ग अधिक 3y वर्ग म्हणजे ह्या 2 लिहिल्या. आता बघा 7y 3y आणि हे 4y आहेत म्हणून अधिक 7y हे अधिक 3y आणि वजा 4y. ठीक आहे. आता राहिलेली पद बघा अधिक 5 अधिक 9 आणि वजा 3 आलेले आहे. ठीक आहे. आता सोडवताना समान जे आहेत त्यांची बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. ठीक आहे. आणि या संख्यांची बेरीज हे अंडरलाईन तुम्हाला समजण्यासाठी केलेले आहेत का तर समान चल किंवा समान पद कुठली आहेत हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून त्या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे. इथं बघा 3 आणि 2 किती झाले आपले 5y वर्ग आले. ठीक आहे. 7 आणि 3 10 झाले, 10तनं 4 गेले, 6 राहिले, मोठ्या संख्येला काय आहे धनचिन्ह आहे त्यामुळे इथं धनचिन्ह आले. ठीक आहे. 9 आणि 5 किती होतात 14 झाले, 14तनं 3 गेले, 11 राहिले, मोठ्या संख्येला धनचिन्ह आहे त्यामुळे उत्तराला काय आलेलं आहे धन चिन्ह आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 5y वर्ग अधिक 6y अधिक 11 हे काय आलेलं आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. जाऊयात आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा की माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते. ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही हे जर प्रकरण अवघड जात असेल तर त्यांनाही आपल्या या व्हिडिओची मदत होईल. ठीक आहे. तर बघूया तिसरा प्रश्न काय आहे तर पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा असा आपला प्रश्न आहे. मगाशी काय होता बेरीज करा होता, आता आहे वजा करा. ठीक आहे. आता वजाबाकी करताना आपण काय करायचंय बघा, सुरुवातीची जी पहिली बहुपदी आहे ती आहे तशी लिहून घ्या. x वर्ग वजा 9x अधिक कर्णी 3. आता काय करायचं या ठिकाणी वजाचं चिन्ह द्यायचं आहे आणि हा पूर्ण कंसामध्ये नंबर टाकायचे म्हणजे बहुपदी टाकायचे. म्हणजे वजा 19x अधिक कर्णी 3 अधिक 7x वर्ग या ठिकाणी येणार आहे. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय बघा तर ही जी बहुपदी आहे ती आहे तशी लिहायची कारण ह्याच्या पुढे काही चिन्ह आहे का नाही त्यामुळे ते तसंच लिहिलं. x वर्ग वजा 9x अधिक कर्णी 3. आता बघा ज्या वेळेला इथं काहीच नसतं त्यावेळेला इथं काय असती एक ही संख्या असते. बरोबर आहे. आता गुणाकार आणि भागाकाराचा नियम असा आहे ज्या वेळेला दोघांची चिन्ह ही काय असतात समान असतात त्यावेळेला उत्तराला धनचिन्ह येतं. म्हणजे वजा वजा असेल तरीही उत्तर धन येणार, अधिक अधिक असेल तरीही उत्तर धन येणार. पण ज्या वेळेला एकाचं जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तर काय येतं वजा येतं. म्हणून बघा इथले वजा आणि इथले वजा काय झाले इथं तर अधिक 19x झाले. ठीक आहे. इथले वजा आणि इथले अधिक म्हणजे इथं काय झाले वजा कर्णी 3 झाले. वजा आणि अधिक म्हणजे परत एकदा वजा 7x वर्ग आलेले आहेत. ठीक आहे. आता परत काय करणार आहे आपण जी समान चल आहेत ती एका बाजूला करणार आहे आणि बाकीची एका बाजूला म्हणजे तिथं x वर्ग, x वर्गला दुसरा आहे का चल आहे म्हणजेच कुठला आहे वजा 7x वर्ग. x ला हे 2 आहेत म्हणून इथं वजा 9x आणि अधिक 19x आले. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं कर्णी 3 आहे अधिक आहे आणि इथले कर्णी किती आहेत वजा कर्णी 3 आहेत. इथं बघा x आणि x वर्ग x वर्ग आहे म्हणजेच काय झालं अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह इथं काही सहगुणक नसतो त्यावेळेला 1 दिलेला असतो. ठीक आहे. पण तो लिहित नाहीत. 7तनं 1 गेले, 6 राहिले, मोठ्या संख्येला वजा चिन्ह त्यामुळे उत्तराला वजा चिन्ह आलं आणि पुढचं पद आहे ते तसंच लिहिलं म्हणजे वजा 6x वर्ग आलेलं आहे. ठीक आहे. अधिक वजा
वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे या ठिकाणी परत अधिक आले, कारण 19ला अधिक चिन्ह आहे. 19 मधनं 9 गेले, 10 राहिले. इकडचं पद काय आपलं x आहे. ठीक आहे. आता परत एकदा बघा, अधिक आणि हे वजा असल्यामुळे ते काय झालं, निघून गेलं, म्हणजे शून्य आली त्याची किंमत. राहिलं उत्तर काय आपलं, तर वजा 6x वर्ग अधिक 10x हे आपलं काय असणार आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी, तर पहिलं जे चल पद आहेत म्हणजे बहुपदी आहेत ती तशीच लिहून घ्यायची. म्हणजेच काय लिहिलं बघा, 2ab वर्ग अधिक 3a वर्ग b वजा 4ab वजा कंसात. आता जी दुसरी बहुपदी आहे ती या कंसात लिहायची आहे. म्हणजेच काय येणार आहे बघा इथं, तर 3ab वजा 8ab वर्ग अधिक 2a वर्ग b आहे. ठीक आहे. आता काय करणार आहे, ह्या वजानी आतमध्ये प्रत्येक पदाला आपण गुणणार आहे. पहिलं काय करणार आहे, पहिलं जे बहुपदी आहे तशी पहिला लिहून घ्यायची. म्हणजेच काय झाले बघा इथं, तर 2ab चा वर्ग अधिक 3a वर्ग b वजा 4ab. ठीक आहे. अधिक वजा मग सांगितल्या पद्धतीनं वजा 3ab, चिन्ह बदललं, इथं वजा होतं इथं वजा होतं, म्हणजे इथं झाले अधिक 8b वर्ग वजा अधिक वजा 2a वर्ग b आले या ठिकाणी. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय बघा, या साईडला सगळं एकत्र करायचंय. ठीक आहे, जे समान समान आहे. आता इथे बघा 2ab वर्ग आहे, ab वर्ग कुठं आहे, 2ab वर्ग बघा इथं आहे, बरोबर आहे. म्हणजे काय आलं इथं, अधिक 8ab वर्ग. ठीक आहे. आता इथं a वर्ग b आहे, इथं सुद्धा a वर्ग b आहे, म्हणून इथं 3a वर्ग b आणि इथं होतं वजा 2a वर्ग b. आता राहिलेली पदं कुठली आहेत, वजा 4ab आणि वजा 3ab ही राहिलेली पदं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. इथं बघा ab वर्ग आहे, त्यामुळे ab वर्ग तसंच राहिले. 8 आणि 2 किती झाले आपले, 10ab वर्ग आले. ठीक आहे. नंतर इथं बघा अधिक वजा वजा मोठ्या संख्येला अधिक चिन्ह आहे, त्यामुळे अधिक चिन्ह आले या ठिकाणी. 3तलं 2 गेले, 1 राहिले आणि राहिलं काय, तर a वर्ग b राहिले. इथं 1 लिहिला तरीही चालतो, नाही लिहिला तरीही चालतो. ठीक आहे. वजा इथं बघा अधिक दोघांची चिन्ह वजा असल्यामुळे वजाबाकीचं चिन्ह येणार आहे आणि बेरीज करायची आहे, त्यामुळे 4 आणि 3 7 झाले आणि पुढचं चल काय आपलं ab आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण काय लिहिणार आहे, ab असं लिहिणार आहे. ठीक आहे. हा होता आपला तिसऱ्यातला दुसरा प्रश्न. चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. काय दिलेला आहे बघा, तर खालील बहुपदींचा गुणाकार करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पहिलं जे गणित आहे त्यामध्ये बघा एकच आहे इथं, म्हणजे एक पदी आहे आणि इथं किती आहेत, त्रिपदी आहेत, बरोबर आहे. म्हणजे आता गुणाकार करताना आपल्याला काय करायचंय, परत एकदा कंसाचा वापर करूया, गुणिले इथं परत हा कंस टाकूया, म्हणजे x वर्ग वजा 2x वजा 1 राहिली. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर ह्या 2x नी प्रत्येक जी पद आहे त्या प्रत्येक पदाला या ठिकाणी गुणायचं आहे. म्हणजेच बघा ह्यांनी याला गुणले, म्हणजे इथं काय झाले, 2x गुणिले x वर्ग झाली. ठीक आहे. वजा 2x गुणिले 2x येणार आहे, म्हणजे ह्यांनी या पदाला गुणले आणि आता तिसऱ्या पदाला, आणि इथं सुद्धा वजाच येणार आहे, कारण एकदा चिन्ह अधिक आणि एकाचं चिन्ह वजा असेल तर उत्तराला वजा चिन्ह येतं म्हणून. ठीक आहे. तर इथं बघा आता काय येणार आहे, बे के बे, इथं काही सहगुणक असतो त्यावेळेला 1 असतो, म्हणजे संख्यांचा गुणाकार केला तर बे के बे आले. आणि ज्या वेळेला बघा a चा m गुणिले a चा n घात असतो त्यावेळेला घातांकांची आपण काय करतो, बेरीज करतो. त्याच पद्धतीनं x हा तसाच लिहिणार आहे आपण, इथला 2 आणि इथला 1, म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे, 3 येणार आहे, बरोबर. वजा 2 दोन्ही 4 x इथे एक घात आहे इथे एक घात आहे, म्हणजे x चा कितवा घात आला, 1 अधिक 1 2 घात आला, बरोबर आहे. आणि वजा बे के बे आणि हा x तसाच, म्हणजे 2x घन वजा 4x वर्ग वजा 2x हे काय आलेलं आहे, पहिल्याचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने करायचंय, म्हणजे x चा 5वा वजा 1 गुणिले ह्याला एक कंस टाका आणि दुसऱ्या कंसात हे पद म्हणजे बहुपदी लिहा, 2x वर्ग अधिक 2. ठीक आहे. आता या ठिकाणी सेम असंच करायचं आहे, पण पहिल्यांदा काय करायचं, ह्या पहिल्या पदाने पूर्ण कंसाला दुसऱ्या पदाने पूर्ण कंसाला या पद्धतीनं गुणलं तर तुम्हाला गुणाकार करायला सोपा जाईल. म्हणजे या ठिकाणी काय झालं बघा, हा x चा 5वा घात घेतला आणि कंस कुठला येणार आहे, हा कंस येणार आहे. ठीक आहे.
आता इथलं चिन्ह काय आहे वजा, म्हणून -1 नी परत एका ह्या कंसाला गुणायचंय. म्हणजेच बघा x घन अधिक 2x वर्ग अधिक 2 या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, ह्या 5 ने x चा 5वा घाताने ह्या प्रत्येक जी पद आहे त्याला गुणणार आहे. म्हणजेच काय झालं बघा या ठिकाणी x चा 5वा गुणिले x चा 3 अधिक x चा 5वा गुणिले 2x वर्ग अधिक x चा 5वा गुणिले 2. आता इथं बघा इथं वजा आहे, इथं अधिक आहे. वजा अधिक वजा होतं गुणाकारामध्ये. एकाचं जरी चिन्ह वजा असेल उत्तराला वजा चिन्ह येतं. म्हणून इथं आले x घन. आता -1 असल्यामुळं फक्त इथली काय होणार आहे, चिन्ह बदलणार आहेत. ठीक आहे, कारण इथं अधिक होतं इथं वजा झाली, इथं अधिक होतं इथं वजा झाली, इथं अधिक होतं इथं वजा झाली आणि 1 न गुणल्यामुळे ती पद तशीच राहिलेली आहेत, फक्त चिन्ह बदललेली आहेत. ठीक आहे, आता बघा गुणाकार केला तर या ठिकाणी बघा x चा 5वा आणि x चा 3रा म्हणजे x चा कितवा घात आला या ठिकाणी 8वा. म्हणजे हा नियम आपण या ठिकाणी वापरलेला आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीनं बेके बे x चा कितवा घात येणार आहे, 5 आणि 2 7वा घात येणार आहे. अधिक इथं बघा 2 आणि x चा 5वा घात आला, वजा x घन आले, वजा 2x वर्ग तसेच आले आणि हे वजा 2 हे झाले आपलं याचं उत्तर. ठीक आहे, आणि त्याच पद्धतीनं जसा हा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे होमवर्क साठी. आणि जरी नाही जमला तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. लवकरच आपण 9वीचे लाईव्ह सेशन सुद्धा सुरू करणार आहे. त्यावेळेला तुम्ही मला हा प्रश्न सांगू शकता, मी तुम्हाला त्यावेळेला सोडवून देईन. आणि लाईव्ह सेशन घ्यायचे का नाही घ्यायचे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे म्हणजेच 5व्या प्रश्नाकडे. त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. 5वा प्रश्न काय आहे तो बघूया. आपण इथे फक्त भागाकार करा असं लिहिलेलं आहे. तर पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा, म्हणजे ही जी पहिली बहुपदी आहे तिला या बहुपदीने भागायचं आहे व उत्तर भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या रूपात लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता पहिल्यांदा जर बघितलं प्रमाण रूपात आहे का तर नाही. ते पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, प्रमाण रूपात लिहायला लागेल. म्हणजे इथे काय येणार बघा, x चा 3रा अधिक 0x वर्ग अधिक 0x आणि वजा काय असणार आहे 64 असणार आहे. बरोबर आहे, आणि आपण कालच्याच भागात प्रमाण रूपात वगैरे कसं लिहितात हे बघितलेलं होतं. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण काय करणार आहे, कच्चे काम करणार आहे. तर काय करायचंय बघा, इथं x वजा 4 आहे. ठीक आहे, x वजा 4. आता x वजा 4 ला x घन आणायचं असेल तर कितीने गुणावं लागणार आहे या ठिकाणी, तर x वर्गनी गुणावे लागणार आहे. बरोबर आहे, गुणले तर इथं बघा x चा पहिला घात आणि x चा वर्ग म्हणजे इथं काय आले x चा घन झाले, त्याच्यानंतर 4x वर्ग आले. बरोबर आहे, आता गुणलेली संख्या कोणती आहे आपली, x वर्ग आहे. बरोबर, म्हणून इथं x वर्ग घेतली. आलेलं उत्तर काय आहे आपलं, तर x घन वजा 4x वर्ग. इथं वजाचं चिन्ह असतं त्यामुळे इथले खालची चिन्ह काय होतं, बदलतात. ठीक आहे, आता x घनाला x घन गेले, राहिले फक्त काय तर 0 अधिक 4 म्हणजे 4x वर्ग राहिले. पुढचा अधिक 0 होता तो खाली घेतला आपण. ठीक आहे, म्हणजे परत एकदा बघा या ठिकाणी x वजा 4 घेतले हे परत एकदा. आता आपल्याला काय आणायचंय बघा, पहिलं पद बघायचं आपण. तर इथं किती आहे 4 आहे, तर इथं नुसता x आहे म्हणजे याला 4 ने गुणावं लागेल. पण इथं x आहे, इथं x वर्ग आहे, म्हणजे अजून एक x ने गुणलं तर आपल्याला काय मिळणार आहे, x वर्ग मिळणार आहे. म्हणून बघा 4 एके 4 4x वर्ग झाले, वजा 4 चौक किती होतात तर 16x झाले. म्हणजे एकदा ह्याला गुणलं एकदा ह्याला गुणलं. ठीक आहे, आता बघा कोणत्या संख्येने गुणलं तर अधिक 4x ने गुणलं म्हणून ती इथं लिहिली. आलेलं उत्तर काय होतं ते ह्याच्या खाली लिहिलं. ठीक आहे, वजाचं चिन्ह असल्यामुळे खालचे चिन्ह काय होतात, बदलतात. बरोबर आहे, म्हणजे कंसाचे चिन्ह बदलतात, ते आपण मगाशीच बघितलेलं आहे. म्हणजे इथं फक्त 16x राहिले, इथं वजा आणि अधिक निघून गेले. आता हे वजा 64 या ठिकाणी आपण घेतले. ठीक आहे, आता परत एकदा ज्यांनी भाग घालवायचे ती संख्या कोणती आपली x वजा 4 आहे. बरोबर आहे, म्हणजेच आता x वजा 4 ला कितीनं गुणावं लागेल तेव्हा 16x येईल, तर 16 ने गुणावं लागेल. बरोबर आहे, 16 एके 16 x आले आणि 16 चौक किती होतं तर 64 या ठिकाणी आलेलं आहे. कितीनं गुणलं आपण तर 16 ने, म्हणून अधिक 16. आल्यावर उत्तर किती आलं 16x
वजा 64, चिन्ह बदलली, इथं झाले अधिक, अधिक वजा 0, इथं आले 0, म्हणजे किती आले 0 बाकी आली आपली, बरोबर आहे. आता आपल्याला या रूपात लिहायचं आहे, म्हणजे भाज्य काय आपलं, तर x घन वजा 64 होतं, बरोबर आहे. भाजक काय आपलं, तर ज्यांनी भागलं आपण x वजा 4 होतं, गुणिले भागाकार किती आलाय आपला, तर x वर्ग अधिक 4x अधिक 16 आला, आणि बाकी किती आली आपली, तर 0 इतकी आलेली आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं तो सुद्धा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. इथं बघा आता काय येणार आहे, तर 5x चा 5वा घात अधिक 4x चा 4था वजा 3x वर्ण अधिक 2x वर्ग अधिक 2, बरोबर आहे. x आहे का इथं, नाही, त्यामुळे इथं आपण काय घेतले, 0x अधिक 2 घेतली. ठीक आहे, म्हणजे 5 4 3 2 1 आणि 0 आला, आणि इथं आहे आपलं x वर्ग वजा x. ठीक आहे. आता इथं बघा x चा 5वा घात करायचा आहे आपल्याला, म्हणजे x च्या 3ऱ्या घाताने गुणलं, आता इथं डायरेक्ट करूया आपण, आणि इथं बघा 5 एके 5, बरोबर आहे. म्हणजे इथं 5 एके 5, 5x चा 5वा घात आला, x आहे वजा x आहे, म्हणजे 5 एके 5 आले, आणि x चा 4था घात आला, कारण इथला 1 आणि इथले 3 असे मिळून किती झाले, या ठिकाणी 4 झाले, बरोबर आहे. तर इथं वजा झाले, इथं अधिक झाले, 5 आणि 4 किती झाले, 9, x चा 4था घात झाला. ठीक आहे, हे सगळं आपण 9वी मध्ये शिकलेलो आहे. ठीक आहे. आता पुढचं पद घेतलं, जे की हे पद होतं. ठीक आहे. आता इथं काय करायला लागेल, 9 आणायचं आहे. इथं किती आहे आपलं, x वर्ग आहे, म्हणजेच इथे काय घेतले, अधिक 9 घेतले, x चा 4था आहे, इथं दुसरा घात आहे, म्हणजे दुसऱ्या घाताने गुणलं, तर 9 एके 9 म्हणून 9 चा 4था वजा 9 एके 9, आणि x चा किती आला, 3रा, कारण इथला 1 आणि इथले 2 असे मिळून 3 झाले. इथं वजा झाले, इथं अधिक झाले, हे काय झाले, कट झाले. वजा 3 अधिक 9, म्हणजे 9तनं 3 गेले, 6 राहिले, 6x घन झाले, इथं परत पुढचे पद घेतले, 2x वर्ग. आता परत एकदा बघा, 6 आहे, इथं किती आहे, x आहे, म्हणून 6x नी गुणलं, तर इथं वर्ग आणि इथला 1, म्हणजे इथं किती झाले, 6x घन झाले, 6 एके 6, आणि इथं आले आपले 6x वर्ग, आणि इथं काय असणार आहे, वजा चिन्ह येणार आहे, कारण इथं आपण काय घेतलं, इथलं वजा आणि इथलं अधिक, म्हणजे इथं आले वजा चिन्ह, बरोबर. परत एकदा इथं वजा, इथं अधिक झाले, इथं बघा अधिक वजा, ही परत एकदा कॅन्सल झालं पद, इथं 6 आणि 2 किती झाले, 8x वर्ग झाले. ठीक आहे. आता पुढचं पद काय आपलं, तर 0x आहे, बरोबर, म्हणजे अधिक 0x घेतले. ठीक आहे. तर इथं बघा x वर्ग आहे, इथं सुद्धा x वर्ग आहे, किती न गुणणार लागेल आपल्याला, 8 ने लागेल, म्हणजे 8 एके 8, 8x वर्ग, आणि परत वजा 8x आले. परत एकदा बघा, इथं वजा चिन्ह झालं, इथं अधिक झालं, त्यामुळे हे परत गेलं, इथं राहिले फक्त 8x आणि अधिक 2 राहिले. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायला लागेल, ह्या रूपात लिहावं लागेल, म्हणजेच या ठिकाणी बघा, हे जे पहिलं आहे ह्याच्या बरोबर काय असणार आहे तुमचं, हे गुणिले हे, म्हणजे भाजक गुणिले भागाकार, आणि अधिक काय असणार आहे या ठिकाणी, बाकी असणार आहे, ते तुम्ही खाली या ठिकाणी लिहू शकता. आता जाऊया आपण शेवटच्या प्रश्नाकडे. ठीक आहे. 6वा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत, पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला पहिला लाईक करा, मग जाऊया आपण 6व्या प्रश्नाकडे. ठीक आहे. 6वा प्रश्न आता लिहिलेला नाहीये, पण आपण बघूया, पुस्तकातला वाचून घेऊया. खालील माहिती पदावलीच्या रूपात लिहा आणि पदावलीला सोपे रूप द्या, असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता एका आयताकृती शेतीची लांबी 2a वर्ग अधिक 3b वर्ग मीटर आणि रुंदी a वर्ग अधिक b वर्ग मीटर आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, सोडवत जाऊया, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होईल. ठीक आहे. म्हणजे इथे बघा, आयताकृती शेताची लांबी किती दिलेली आहे या ठिकाणी बघा, तर 2a वर्ग अधिक 3b वर्ग दिलेली आहे, आणि रुंदी किती दिलेली आहे या ठिकाणी, तर a वर्ग अधिक b वर्ग रुंदी दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे हे मीटर मध्ये आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न काय बघा, तर शेतकऱ्याने शेतामध्ये a वर्ग वजा b वर्ग मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती जागेवर घर बांधले, तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ काढा, असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर आधी आपल्याला काय करायला लागेल, तर शेताचे क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल. म्हणून आता शेत कुठल्या आकाराचं आहे, तर आयताकृती आहे, बरोबर आहे. शेताचे क्षेत्रफळ
काय असणार आहे, का शेताचे क्षेत्रफळ काढतोय, कारण आपल्याला काय विचारलेला आहे प्रश्न, तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती. आता शेत काय आहे आपलं, चौकोनात आहे, बरोबर आहे, म्हणजे हा काय आहे, आयत आहे, बरोबर आहे. त्या आयतामध्ये चौरसाकृती इथं घर बांधलेलं आहे, बरोबर. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायला लागणार, त्याच्यानंतर काय करायला लागेल, या चौरसाचे क्षेत्रफळ काढायला लागणार आहे, आणि नंतर आपण काय करणार आहे, तर या चौरसाच्या म्हणजेच आयताच्या क्षेत्रफळातून चौरसाचे क्षेत्रफळ वजा केलं तर हा जो आपला राहिलेला शेताचा भाग आहे तो किती क्षेत्रफळाचा आहे ते आपल्याला निघेल म्हणून. ठीक आहे. आता आयताचे क्षेत्रफळ हे काय असतं, तर लांबी गुणिले रुंदी. एल म्हणजेच काय असते, लांबी, आणि बी म्हणजेच काय असतं, आपलं रुंदी असते, बरोबर आहे. म्हणून काय आले बघा, लांबी किती दिली होती आपली, 2a वर्ग अधिक 3b वर्ग. ठीक आहे. गुणिले रुंदी किती आहे आपली, तर a वर्ग अधिक b वर्ग. जसं आपण मगाशी गुणाकार केला त्या पद्धतीने पहिला काय करून घेऊया, गुणाकार करून घेऊया. आता बघा, ह्या 2a वर्गनी ह्या पूर्ण कंसाला गुणलं तर 2 गुणिले a म्हणजे 2 झाले, आणि a चा चौथा घात झाला, बरोबर आहे. परत ह्या 2 नी ह्या b ला गुणलं, b वर्गला, तर इथं 2a वर्ग b वर्ग आले. ठीक आहे. अधिक आता आपल्याला काय करायचं, ह्या 3 वरनं 3b वर्गनी ह्याला गुणलं तर 3a वर्ग b वर्ग अधिक 3 एके 3, आणि b चा काय येणार, इथं चौथा घात येणार आहे, वर्ग वर्ग अधिक होतं, बरोबर आहे. आता इथे a वर्ग b वर्ग a वर्ग b वर्ग म्हणजे समान पद असल्यामुळे या ठिकाणी येताना काय येईल, 2a चा चौथा घात आले, अधिक 3 आणि 2 किती झाले, 5 a वर्ग b वर्ग झाले, अधिक 3b चा चौथा घात आला. ओके. पण याला नंबर 1 द्या. ठीक आहे. पण काय सांगितलेलं आहे, चौरसा कृती घराचे काय असणार आहे, बाजू, घराची बाजू काय दिलेली आहे आपल्याला, चौरसाकृती घराची बाजू, तर a वर्ग वजा b वर्ग अशी दिलेली आहे, a वर्ग वजा b वर्ग दिलेली आहे. ठीक आहे. म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ किंवा घराचे क्षेत्रफळ असं म्हणाल तरीही चालेल. ठीक आहे. किंवा इथं कंसात टाका आपण घराचे क्षेत्रफळ काय असतं, तर बाजूंचा वर्ग असतो किंवा बाजू गुणिले बाजू असतं. ठीक आहे. त्यामुळे आपण इथे करूया बाजू गुणिले बाजू. आता बाजू काय आहे बघा आपली, a वर्ग वजा b वर्ग, आणि दुसऱ्या कंसात a वर्ग वजा b वर्ग आहे, बरोबर आहे. आता a वजा b कंसाचा वर्ग असेल तर आपण डायरेक्टली काय लिहू शकतो बघा, तर सूत्र काय असतं, a वजा b कंसाचा वर्ग काय असणार आहे, a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग असेल. ठीक आहे. पण इथं काय आहे, वर्ग 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 आहे ऑलरेडी, म्हणजे इथं येताना काय येणार आहे बघा, तर a चा चौथा घात, का तर इथला वर्ग आणि इथला वर्ग मिळून काय झालं, इथं चौथा घात झाला. किंवा आपण काय करूया, सोडवूनच लिहूया म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. इथं बघा a वर्गनी ह्याला गुणलं, a चा चौथा आला, a वर्गनी ह्याला गुणलं तर a वर्ग b वर्ग आले. ठीक आहे. वजा b वर्गनी गुणल्यामुळे इथं a वर्ग b वर्ग आले, यांनी ह्याला गुणले तर अधिक b चा चौथा घात आला, कारण वजा वजा अधिक झाले. ठीक आहे. म्हणजेच परत एकदा बघा, a चा चौथा वजा वजा अधिक चिन्ह वजा 2a वर्ग b वर्ग आले, आणि अधिक b चा चौथा घात. आता इथं बघा काहीच नसतो सहगुणक, त्यावेळेला 1 इथला 1 म्हणजे 1 अधिक 1 किती झाले, या ठिकाणी 2 झाले. ठीक आहे. म्हणून याला नंबर 2 दिला. आता आपल्याला काय करायचंय, तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ काढायचे आहे. म्हणून उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ काय असणार आहे या ठिकाणी, तर शेताचे क्षेत्रफळ वजा घराचे क्षेत्रफळ. म्हणून आता शेताचे क्षेत्रफळ किती आलं होतं बघा आपलं, तर 2a चा चौथा घात अधिक 5a वर्ग b वर्ग अधिक 3b चा चौथा घात वजा कंसात हे लिहायला गेलं आपल्याला, काय होतं, a चा चौथा वजा 2a वर्ग b वर्ग अधिक b चा चौथा. ठीक आहे. आता मगाशी सोडवल्याप्रमाणे आधी कंस सोडवून घ्यावे लागतील. म्हणजे इथे बघा 2a चा चौथा अधिक 5a वर्ग b वर्ग अधिक 3b चा चौथा वजा a चा चौथा वजा वजा अधिक 2a वर्ग b वर्ग वजा अधिक वजा b चा चौथा. आता काय करायला लागेल, समान चल किंवा समान पद आहेत
ती एका बाजूला घ्यावी लागतील. म्हणजेच बघा 2a चा चौथा, 2a चा चौथा म्हणजे इथं सुद्धा a आहे म्हणून a चा चौथा वजा a चा चौथा. त्याच्यानंतर बघा इथं अधिक 5 a वर्ग b वर्ग, इथं काय आहे अधिक 2 a वर्ग b वर्ग. नंतर आहे चौथा घात 3b चा चौथा वजा b चा चौथा. एकूण पद किती आहेत बघा 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 म्हणजे सगळी पद खाली आलेली आहेत. ठीक आहे, 2तनं 1 गेले, 1च राहिले म्हणजे a चा चौथा घात आला. 5 आणि 2 7 होतात म्हणून 7 a वर्ग b वर्ग आले. आणि इथं बघा 3तनं 1 गेले म्हणजे इथं अधिक 2 b चा चौथा घात. ठीक आहे, म्हणजे इथं उत्तर काय असणार आहे मीटर वर्ग किंवा चौरस मीटर असं केलं तरी चालेल, चौ मीटर. ठीक आहे, इथं सुद्धा काय असणार आहे आपलं चौ मीटर असणार आहे, कारण हे क्षेत्रफळ असल्यामुळं. ठीक आहे, म्हणून काय असणार आहे उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ हे a चा चौथा अधिक 7 a वर्ग b वर्ग अधिक 2 b चा चौथा घात चौरस मीटर आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपला हा सराव संच 3.2 पूर्णपणे संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. धन्यवाद.